प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आजपासून पुढील 9 दिवस आपण पवित्र आत्म्याचा नोवेना करणार आहोत. प्रारंभीची प्रार्थना. हे पवित्र आत्मे ये आणि तुझ्या श्रद्धावंतांची हृदये व्यापून टाक. तुझा प्रेमाग्नी त्यांच्या हृदयात प्रज्वलित कर. तुझा आत्मा पाठव, म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदय प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर आणि त्याच्या सांत्वनाने आम्हाला सदैव सुखी ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रेमाच्या पवित्र आत्म्या, आमच्या द्वेषाची क्षमा कर. आशेच्या पवित्र आत्म्या, आमच्या निराशेची क्षमा कर. श्रद्धेच्या पवित्र आत्म्या, आमच्या संशयी वृत्तीची क्षमा कर. आनंदाच्या पवित्र आत्म्या, आमच्या उदासीनतेची क्षमा कर. शांतीच्या पवित्र आत्म्या, आमच्या क्रोधाची क्षमा कर. सहनशीलतेच्या पवित्र आत्म्या, आमच्या तक्रारींची क्षमा कर. दयेच्या पवित्र आत्म्या, आमच्या निर्दयतेची क्षमा कर. चांगुलपणाच्या पवित्र आत्म्या, आमच्या दुष्टतेची क्षमा कर. सौम्यतेच्या पवित्र आत्म्या, आमच्या कठोरतेची क्षमा कर. नम्रतेच्या पवित्र आत्म्या, आमच्या अहंकाराची क्षमा कर. संयमाच्या पवित्र आत्म्या, आमच्या स्वैराचाराची क्षमा कर. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय निर्माण कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. आमेन. समर्पण. हे परमेश्वराच्या पवित्र आत्म्या, आज आम्ही आमचे जीवन तुला नव्याने अर्पण करीत आहोत. आमचे शरीर, बुद्धी, मन, आत्मा, कलागुण, सुखदुःख, छंद, आनंद, आवडीनिवडी, पतप्रतिष्ठा, अभ्यास, कामकाज, कुटुंब, नातेवाईक, मान अपमान, तहानभूक, योजना, स्वप्ने, सर्व काही तुलाच अर्पण करतो. आमचे हे समर्पण स्वीकार. तुझ्या प्रेमाग्नीने हे समर्पण शुद्ध कर आणि आमचे जीवन सदैव तुला स्वीकारणीय असे बनव. आमेन. हे पवित्र आत्म्या, तू बायबलचा एकमेव लेखक आहेस. विश्वाच्या निर्मितीसमयी तू जलाशयावर तळपत होतास. देवाच्या निवडलेल्या संदेष्टांना तू मार्गदर्शन केलेस. पवित्र मरियेवर तू आपल्या सामर्थ्याची छाया पसरविलीस. प्रेषितांना प्रभूची सुवार्ता घोषविण्यास तू धैर्य दिलेस. तुझ्या आगमनाने तू ख्रिस्त सभेचा पाया घातलास. आम्ही प्रार्थना कशी करावी हे तू आम्हाला शिकवतोस. तुझ्याच प्रेरणेने आम्ही येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे म्हणू शकतो. परमेश्वराला अब्बा बाप्पा अशी हाक मारू शकतो. आमच्या ख्रिस्त सभेत आमच्या परमगुरूंद्वारे, महागुरूंद्वारे आणि धर्मगुरूंद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. तुझा दिव्य शब्द समजून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. पवित्र आत्म्याची विनंतीमाला. हे पवित्र आत्म्ये, आमच्या जीवनातील चिंतेऐवजी आम्हाला पवित्र विसावा दे. गोंधळाऐवजी आम्हाला सुखशांती दे. भीतीऐवजी आमच्यात पूर्ण आत्मविश्वास निर्माण कर. काळजीऐवजी आम्हाला प्रबळ श्रद्धेचे वरदान दे. आमच्या मनातील कटुपणाच्या जागी तुझ्या कृपेचा मधुर झरा अखंडितपणे वाहू दे. पापाच्या अंधाराऐवजी नीतिमत्तेचा दिव्य प्रकाश आमच्या हृदयात झळकू दे. आमचे कुबड सरळ कर. आमच्यामध्ये नम्रता वाढीस लाव. आमच्यामधील पापवासना शांत कर आणि त्या ठिकाणी तुझ्या प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर. हे पवित्र आत्म्या, आजचा आमचा संपूर्ण दिवस आशीर्वादित कर. आमच्या आचार विचारांवर, कामकाजावर, अभ्यास आणि प्रवासांवर तुझ्या कृपेची पाखर घाल. विचार, शब्द आणि कृतीने आम्ही तुझाच गौरव करावा म्हणून आम्हाला सुबुद्धी दे. आमचा नव्याने अभिषेक कर. तुझ्या प्रचंड वायूचे सामर्थ्य घेऊन ये
आणि आमचे नूतनीकरण कर. आम्हाला शुद्ध कर, पावन मंगल करून स्वच्छ आणि नवीन कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.